राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला नंदनवन बंगल्यावरती दोघांमध्ये बैठक। भेटीचे कारण सध्या अस्पष्ट। विलीनीकरणानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते अजितदादांचीच ती इच्छा होती, तर दादांच्या इच्छेप्रमाणे अमोल कोल्हेही पुढाकार घेत होते। रोहित पवारांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट। विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांच्या घरी 13 बैठका झाल्या होत्या। अजितदादाही त्या बैठकांना उपस्थित होते। रोहित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती। अजित पवारांच्या विमान स्फोटामागचं कारण अधिकचं इंधन असू शकतं। विमानाच्या टाक्या पूर्ण भरण्याची गरज काय होती, रोहित पवारांचा सवाल। व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? कंपनीचा मालक रोहित सिंग भारताबाहेर कसा गेला, रोहित पवारांचा सरकारला सवाल। मळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर चेअरमन पद होतं रिक्त। तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंदचं आवाहन, तर पोलिसांनी मनाई केल्यानंतर देखील हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढण्यावरती ठाम। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर। येत्या 16 मार्चला होणार निवडणूक। शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का, याकडे लक्ष। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये फेडेक्स हबचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। मालवाहतूक करण्यासाठी हब बजावणार महत्त्वाची भूमिका।